पोलिसांकडून अवैध धंद्यांना अभय, मुरुम पोलीस ठाण्याची अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर। प्रभारी अधिकारी व वसुलीदार यांची अवैध धंदेवाल्यांकडून राजरोसपणे हप्ता वसुली। मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचे स्तोम माजले आहे आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी हप्ता वसुली करण्यात मग्न असल्याचे सबळ पुरावे शहरवासियांसह संपूर्ण जिल्ह्याने दिनांक 24 डिसेंबर मंगळवार रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आले आहे। त्याच अनुषंगाने पोलिसांसारख्या कर्तव्य दक्ष खात्यात पोलिसांकडूनच मलिदासाठी अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भ्रष्ट पोलिसांवर स्वच्छ प्रतिमा असलेले नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव हे या प्रकरणी लक्ष घालून कोणती कारवाई करणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे। मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अवैध मटका, जुगार, गुटखा, गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे। सामान्य नागरिकांना या अवैध धंद्याचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगनमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोणाकडे व कोठे असा संतप्त सवाल अनेक दिवसांपासून नागरिक उपस्थित करत होते। व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आता तरी सबळ पुरावे पाहून मुरुम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व वसुलीदार पोलीस कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाई होईल अशी शहर व परिसरातील नागरिकांना अपेक्षा ठेवली आहे। तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत। याशिवाय मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना अनेक हॉटेल व्यावसायिक मद्य विक्री करत आहेत। अशा ठिकाणी वसुलीदार व प्रभारी अधिकाऱ्याचे मोठमोठे हप्ते असल्याचे नाव न घेण्याच्या अटीवर हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत। पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने दुकाने व घरफोड्या होत आहेत, तर अनेकांना विविध कारणावरून भर चौकात मारहाण करून दहशत निर्माण करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। यामध्ये सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्याबाबत मात्र पोलीस कठोर कारवाई करताना दिसत नाहीत। अशा घटनांसह सामान्य नागरिक, महिला यांना अवैध धंद्याचा अफाट त्रास होत आहे। अल्पवयीन मुलांमध्येही नशा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। कौटुंबिक वाद होत आहेत। सदरक्षण आहे खल निग्रह नाही या पोलिसांच्या वाक्याप्रमाणे जनतेचे रक्षकच नागरिकांच्या जीविताशी गुटखा, अवैध दारू तसेच संसार उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या मटका यांचे ठरलेले रेट कार्ड सांगून हप्ता ठरवून खुलेआम परवानगी देत आहेत असे दिसून येत आहे। पोलिसांना महिन्याकाठी सातत्याने हप्ते मिळत असल्याने जर कोणी तक्रार नोंदविण्यास गेले असता त्यांच्यावर दबाव तंत्र आणण्याचा प्रकार होत असल्याचे नागरिकांमधून समजले। मुरुम पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती घेण्यासाठी दैनिक आरंभ मराठी व आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलचे शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात भेटीसाठी गेले असता प्रभारी पोलीस अधिकारी व वसुलीदार पोलीस कर्मचारी हे धाराशिव येथे पोलीस अधीक्षकांच्या मुख्यालयाकडे गेले असल्याचे समजले। छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात परभणी, बीड सारख्या घटनांनी राज्य हादरून गेले आहे। बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाची सुमार कामगिरी, त्या ठिकाणी सर्वच प्रकारचे अवैध धंदे, वाळू माफियांचा दबदबा यासह बिहार सारखी वाढती गुन्हेगारी अशी पार्श्वभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात सेवा बजावून आलेले राज्यभरात चर्चेचा असलेल्या आकाचे नातेसंबंधातील मुरुम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुरुम पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून मुरुम शहराची परिस्थिती बीड सारखीच झाली आहे। शहरात दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले, दुकान व घरफोडी होत आहेत। शिवाय मटका, जुगार, गुटखा, अवैध दारू विक्री आदींचे प्रमाण वाढले असून शहर व परिसरात मोठमोठ्या घटना सातत्याने घडत असल्याचे निदर्शनास येत आहे। त्याबाबत नागरिकांत भीतीचे वातावरण आहे, परंतु एवढ्या घटना घडूनही त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। अशीच परिस्थिती राहिली तर मुरुम सारख्या शांतताप्रिय शहराचे व्हाया बीड बिहार होण्यास विलंब लागणार नाही। बीड बिहार सारखी परिस्थिती शांतताप्रिय मुरुम शहरांमध्ये निर्माण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर नवनियुक्त कर्तव्य दक्ष असणारे स्वच्छ चारित्र्याचे पोलीस अधीक्षक कारवाई करणार का? हे अधिकारी आपल्या आकाच्या माध्यमातून वरिष्ठावर दबाव आणून आपली खुर्ची शाबूत ठेवणार हे पुढील काळात बघावयास मिळेल।
मुरुम व शहर परिसरात वाढत चाललेल्या अवैध धंद्याचे कारण हे खुद्द पोलीसच आहेत। अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे अभय व प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्यांचे नातेसंबंध जनतेपेक्षा गुन्हेगारांसोबत दृढ झाले आहेत। सर्वसामान्य जनतेची एक अपेक्षा आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून प्रशासनाबाबत आपला हरवत चाललेला विश्वास पुन्हा स्थापित करून जनतेसाठी कार्य करावे, असे मुरुम शहरातील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। मुरुम पोलीस ठाण्यातील वसुलीदार कर्मचाऱ्यांवर गुटखा विक्रेत्याकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सादर करण्यात आले असले तरी मुख्य सूत्रधार प्रभारी अधिकारी यांना वरिष्ठांकडून राजकीय दबावापोटी अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याची गावात चर्चा सुरू आहे। याशिवाय दिनांक 26 डिसेंबर रोजी गुटखा तस्करी आणि मटक्यासाठी हप्ता घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या राहत्या बंगल्यात वीज चोरी उघडकीस आली आहे।